महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून इचलकरंजीला ओळखलं जातं, पण या शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहच नाहीत. शहरातील विविध पक्ष संघटनांनी याबाबत महापालिकेकडे मागणी केली आहे, परंतु यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं आज याबाबत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची भेट घेऊन शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याची मागणी केली. इचलकरंजी नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर कर वाढला, पण महिलांना याचा कोणताही थेट लाभ झाला नाही, असं मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी गोंदकर यांनी निदर्शनाला आणून दिलं. मनसेच्या शहराध्यक्षा रसिका शिंदे यांनी महापालिका महिलांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. आठवडी बाजार, सार्वजनिक ठिकाणं आणि मुख्य रस्त्यांवर महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्यानं महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी निदर्शनाला आणून दिलं. शहरात महिलांसाठी लवकरात लवकर स्वच्छ, सुरक्षित आणि वापरण्यासाठी सुलभ अशी स्वच्छतागृह बांधण्यात यावीत, अन्यथा आंदोलन करू असा इशारा मनसेनं दिलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेळोवेळी वेगवेगळ्या शहरातले जे प्रश्न आहेत त्यांच्या संदर्भात निवेदन देतच असते. आज सुद्धा आम्ही आयुक्त मॅडमांना निवेदन दिलेलं आहे. सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव आहे, महिलांसाठी स्वच्छतागृह नाही आहेत, त्यामुळे आम्ही निवेदन दिलेलं आहे. महिलांचे बरेच प्रॉब्लेम असतात आणि अशा प्रॉब्लेम जर महानगरपालिकेकडून सुटत नसतील तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. एकदा नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं असं तिसरं निवेदन दिलेलं आहे. आता तरी त्यांच्या मागे जे ब्रीदवाक्य लिहिलं आहे की जनहितासाठी आम्ही आहोत, त्याचा अंमलबजावणी आता करतात की नाही एवढंच आम्हाला बघायचं आहे आणि इथून पुढे आम्हाला निवेदन द्यायची वेळ येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करते. दरम्यान निवेदन देण्यासाठी आलेल्या मनसे कार्यकर्त्यांना महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी अडवल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. शिष्टमंडळानं अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांना सुरक्षा रक्षकांकडून झालेल्या अडवणुकीचा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी पुन्हा असं होणार नाही अशी ग्वाही दिली. अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी स्वच्छतागृहांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांची चांगलीच कान उघाडणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून भरीव निधी मंजूर झाला असून त्यामध्ये शहरात 13 ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या मक्तेदारांवर ताशेरे ओढत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही दिले. यावेळी रवी गोंदकर, राजेंद्र निकम, प्रताप पाटील, अभिषेक सारडा, रसिका साळुंखे आदी उपस्थित होते.